नमस्कार, मी वर्षा घेऊन आली नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी। राज्यात महाआवास अभियान सुरू आहे। 20 लाख घरकुल राज्यात मंजूर आहेत। प्रत्येक गावात, खेड्यात, वाडी वस्तीवरती, पाड्यांवरती घरकुल बांधकाम हे जोरात सुरू आहे। सर्व घरकुल लाभार्थी घरकुल बांधकामात व्यस्त आहेत। या सर्व लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी ती म्हणजे घरकुल अनुदान जे आहे त्यामध्ये 50,000 रुपयांनी राज्य शासनाने वाढ केलेली आहे। दिनांक 4 एप्रिल 2025च्या शासन निर्णयान्वये ही वाढ झालेली आहे। तर याबद्दल आज आपण बोलणार आहोत। यावरतीच आज आपण सर्व काही माहिती घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुमच्या आनंदाची बातमी, तुमच्या कामाची बातमी। आता ही जी वाढ झालेली आहे हिचे लाभार्थी कोण असणार आहे तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही जी योजना आहे तिचा टप्पा 2 जो आहे 2024-25 ते 2028-29 हा 2 नंबरचा टप्पा असणार आहे आणि यातील सर्व लाभार्थी या योजनेसाठी या वाढलेल्या अनुदानासाठी पात्र असणार आहेत। सर्वांसाठी घरे हे आपल्या राज्य शासनाचं धोरण आहे। त्यामुळेच प्रत्येक कुटुंबाला स्वतःचं आपल्या हक्काचं घरकुल मिळावं यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहेत आणि त्यानुसारच 20 लाख घरकुल राज्य मंजूर आहेत। आपल्या गावामध्ये देखील घरकुल मंजूर आहेत आणि प्रत्येक गरीबाला जो गरजू लाभार्थी आहे त्याला स्वतःचं हक्काचं घर मिळावं यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत। ग्रामीण भागातील प्रत्येक बेघर कुटुंबाला स्वतःचं हक्काचं घर मिळावं, घरकुल मिळावं यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्नशील आहेत आणि त्यासाठी वेगवेगळ्या घरकुल योजना ग्रामीण भागामध्ये राबवल्या जात आहेत। तर अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांकरता रमाई आवास योजना, अनुसूचित जमातीकरता शबरी आवास योजना, आदिम आवास योजना, विमुक्त जाती व भटक्या जमाती याकरता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त वसाहत योजना राबवण्यात येत आहे। तर मागासवर्ग म्हणजे ओबीसी यांसाठी मोदी आवास योजना सुरू आहे। त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तर याचे 2 टप्पे केलेले होते। टप्पा 1 जो होता तो 16-17 ते 21-22 होता आणि आता टप्पा 2 जो असणार आहे 24-25 ते 28-29। तर 2 नंबरचा टप्पा आहे त्यामधील सर्व लाभार्थ्यांना या जे 50,000 रुपये अतिरिक्त वाढ घरकुल अनुदानात झालेली आहे त्याचा लाभ मिळणार आहे। आता तो लाभ कसा मिळणार आहे ते आपण बघूया। टप्पा 2 मध्ये राज्य शासनाला 19.66 लाख इतका उद्दिष्ट घरकुलांचे केंद्र शासनाकडून प्राप्त झालेले आहे आणि घरकुल बांधकामासाठी जो निधी मिळत होता तो कमी पडत होता अशी लाभार्थी आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून मागणी शासनाला केली जात होती। दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे। वाळू, सिमेंट आणि घरकुल बांधकामासाठी लागणारे साहित्य जे आहे त्यांच्या दरामध्ये देखील वाढ झालेली आहे आणि मग लाभार्थी आणि लोकप्रतिनिधी यांची ही मागणी विचारात घेऊन राज्य शासनाच्या हिश्श्यातून 50,000 रुपये अतिरिक्त घरकुल अनुदानामध्ये वाढ ही करण्यात आलेली आहे। आता ही वाढ कशी असणार आहे तर 50,000पैकी 35,000 रुपये हे जे आहेत ते घरकुल बांधकाम करण्यासाठी आपल्याला देण्यात येणार आहे आणि उर्वरित 15,000 रुपये जे आहे ते प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून आपल्या घराचं सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करण्यासाठी हे 15,000 रुपये आपल्याला देण्यात येणार आहे। तर जे लाभार्थी आपल्या घराच्या छतावर 1 किलोवॅटपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभी करणार नाहीत त्या लाभार्थ्यांना हे 15,000 रुपये देय नाहीत। त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्यांनी आपले घरकुल बांधकाम हे उत्कृष्ट वेळेतच पूर्ण करायचं आहे आणि घरकुल बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आपल्या घराच्या छतावरती 1 किलोवॅटपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा देखील उभारायची आहे। त्यामुळे आपलाच फायदा होणार आहे, विजेची देखील बचत होणार आहे आणि पर्यावरणाचा देखील समतोल राखला जाणार आहे। तर अशा प्रकारे आपल्याला घरकुल अनुदानात ही 50,000 रुपये अतिरिक्त वाढ देण्यात आलेली आहे आणि तिचा विनियोग कसा करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये बघितलं। तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा। चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।